6 खासदार गेले कुठे? उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदार पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चांदरम्यान सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी म्हटलंय की दिल्लीत झालेल्या ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीला केवळ 3 खासदार उपस्थित होते. उर्वरित 6 खासदार गेले कुठे हे मलाही माहीत नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना आणखीन उधाण आलंय. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याच्या प्रश्नावर सामंत यांनी प्रतिक्रिया देताना निर्णय होऊ द्या, त्यानंतर बोलणं योग्य राहील असं सांगितलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि नेतृत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे हे उच्च पदावर जावेत अशी आमची इच्छा आहे. प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना आपला नेता उच्चपदस्थ व्हावा असं वाटतं. मात्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जर एकनाथ शिंदे उच्च पदावर जावेत असं म्हणत असतील तर त्यांच्या मनात नेमकं काय हे मला समजत नाही असं सामंत यांनी म्हटलंय. संजय राऊत यांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व सर्वमान्य होत आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनाही याची जाणीव होत आहे. त्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठतो असा टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य प्रवेशाबाबत त्यांना मंत्रिपद मिळणार का याबाबत विचारलं असता सामंत यांनी कोणती ठोस प्रतिक्रिया देणं टाळलं. याबाबत मला कोणतीही माहिती नाही असं त्यांनी सांगितलं आहे. अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नसल्याची नाराजी व्यक्त केल्याच्या प्रश्नावर चिडून काही साध्य होत नाही. एखादी व्यक्ती अशी भावना व्यक्त करत असेल तर त्याचा विचार केला पाहिजे. आम्ही उठाव केला तेव्हाही आमची भूमिका होती. चिडण्यापेक्षा आत्ममंथन करणं गरजेचं आहे. दरम्यान ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात उत्सुकता वाढली असून पुढील काही दिवसात या घडामोडींना कोणतं वळण मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. विरोधकांनी आमच्यावर टीका कधी केली नाही आणि विरोधक म्हणजे 2-3 ते काय असे काय सगळं महाराष्ट्रातले कोणी एकत्र येऊन आमच्यावर टीका करतात अशातला भाग नाही. आणि हे टीका करणारे कोण आहेत? त्यांनी स्वतःचा पक्ष संपवला ते आमच्यावर टीका करतायत. आणि जर महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटत असेल की माननीय शिंदेसाहेबांबरोबर यावं, माननीय शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारावं आणि त्याच्यातनं जर काही घडामोडी घडत असतील तर काही लोकांना उगाचच पोटसूळ उठतो. पण त्या पोटसूळाचं रूपांतर कधीही त्यांच्या पक्षाच्या मतामध्ये झालेलं नाही. आज महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढत असताना वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं पुढे जाणारी शिवसेना जी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते ही 2 नंबरचा पक्ष म्हणून 3.5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये उदयाला आलेली आणि हे सगळे आशीर्वाद मतदारांचे आहेत. आता खासदार गेले ते मला माहिती आहे, ते कोणाबरोबर राहणार आहे ते अजून मला कळलेलं नाही. ते आपण संध्याकाळपर्यंत बघू. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.